आणि संरक्षण संविधानाची पायमल्ली होऊ नये. ज्या प्रकारे जरंगे म्हणत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सरकारने सगळे सोयरे सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सगळे सोयऱ्याचा जी.आर. महाराष्ट्र शासनच नाही तर देशातलं कोणतं शासन जी.आर. काढू शकत नाही. कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचा म्हणजे शिरणी वाटल्यासारखं किंवा किराणा दुकानातील भोजवार मसाला विकल्यासारखं प्रमाणपत्र जातीचे देण्याची मुभा कोणत्याही कारणास्तव सरकारला किंवा अधिकाऱ्यांना नाही. चौकशी हेच माध्यम आहे आणि त्याच्यामुळे घडी घडी जरंगे जो म्हणतो की एवढ्या नोंदी सापडल्या त्या नोंदी मागासलेपणासाठी ठरत नाहीत हे सुद्धा ठणकावून कायदेशीररित्या आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील माझ्या मराठा भावांना भूलथाप्यांना बळी पडू नका जरंगेच्या ह्याकरिता मी सांगत आहे. पण आझाद मैदान का नाही असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे. एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार आहे उद्या 7 वाजता उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय. म्हणायचं की जरंगेची ह्या पुढे बेकायदेशीर कोणते कृत्य चालतील असं मला वाटत नाही. कारण जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे. जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे. मात्र गेल्या वेळेचं जसं आंदोलन झालं की नवी मुंबईहून आंदोलक हे परतलेले होते, यावेळी सुद्धा असं काही मध्यम मार्ग काढता येईल का? कारण मराठा आंदोलकांच्या भावना या सुद्धा तीव्र आहेत. मराठा आमचे भाऊ जरंगे सोबत नाहीत. पॉलिटिकल जे ऍक्टिव्हिस्ट आहेत जे जरंगेला रसद पुरवतात जे साधन सामुग्री पुरवतात ते लोक गाड्या भरून पाठवायच्या भानगडी करू शकतात आणि त्याच भानगडीत आहेत. मला सामान्यातल्या सामान्य मराठा भावाला सांगायचंय जे राजकारणी आहेत तुम्हाला वापरत आहेत त्यांच्या वापराला बळी पडू नका. आणि मला वाटत नाही की बॉम्बे सोडून नवी मुंबईकरिता कोणी सुद्धा जरंगे सोबत येईल. कारण प्रिन्सिपली जरंगे चूक आहे हे आता एकदा नाही तर आता तिसऱ्यांदा सिद्ध झालेलं आहे. डंके की चोट पे सिद्ध झालेलं आहे. आणि न्यायालय जेव्हा आपलं मत व्यक्त करतंय आदेश देतंय न्यायालयाच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही. आपलं देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला काय घेणं दुसऱ्यांना वाटतं व्हावा कल्याण. आज ओएसडी आले होते आणि आज आता काय ते डाव असू शकतो पण मी आहे ना षडयंत्र तोडायला मी कशाला आहे मी असू शकतो त्याचं काय सांगते. हा ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येतं कालचं जुळलं नाही. ते गैरसमज नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आलं लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला आणलं तेव्हा तुम्ही कुठे गेलते आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हारले. मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले. मान्य न्यायाधीशाने लगेच काय सांगितलंय कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही काय काय सांगितलंय त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील सगळे न्याय मिळणार आम्हाला. आता तू जे सकाळपासून व्यक्त होत होतास ना आता लक्षात ठेव न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही. करू नका आमरण उपोषण असं न्यायदेवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही. कारण सांगते मी एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना अर्थाला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगताल ते नियम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानाला करू नका असं न्यायदेवता नाही म्हणू शकत. तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही हे सरकार ठरवलं असे सुद्धा त्याच्यात म्हटले. नाही असं सरकार का मालक झालं असं कसं होईल असं नाही होऊ शकत. सरकार कसं ठरवी न्यायदेवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधार तुटन मग तर सरकार ठरेल म्हणलं मग उद्या सर लोक कापून टाकीन सरकार. पाटील दाद मागूनही ऑप्शन म्हणून आझाद मैदानाऐवजी इतरस्त मैदान दिले तर तुम्ही तो ग्राह्य धरणार का स्वीकारणार आहे का? आझाद मैदान का नाही. गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहे. सर ज्या पद्धतीचा निकाल कोर्टानं दिलेला आहे महत्वाचं म्हटलेलं आहे की आझाद मैदानामध्ये येता येणार नाही मराठा बांधव हे मुंबईत येऊ शकणार नाहीये. बघा इथं प्रश्न धर्म आणि समाजाचा नाही आहे
इथं जो प्रश्न आहे तो संविधानिक तत्व, त्याचबरोबर जी संहिता आहे, बॉम्बे पोलीस ऍक्ट असेल, बॉम्बे पोलीस मॅन्युअल असेल, BNSS ऍक्ट असेल, BNS ऍक्ट असेल, हे सगळ्या कायद्यावर आधारित बाबी आहेत. आणि जेव्हा या कायद्यावर आधारित बाबी आहेत त्या बाबींच्या संदर्भानंच जे आहेत परवानग्या दिल्या जातात, निर्णय दिले जातात, निकाल दिले जातात. आणि आम्ही रितसर जे कायद्याची संहिता आहे त्या संहितेप्रमाणे तक्रारी केलेल्या होत्या, अर्ज केलेले होते आणि त्या अर्जानुसारच आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अनेक दाखले आम्ही त्याच्यात दिले होते. मागील केसचा दाखला दिला होता. त्याचबरोबर आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपला अर्ज सादर केला. त्याचबरोबर दुसरी एक जनहित याचिका दाखल झाली. त्याच्यापैकी निकाल देताना माननीय उच्च न्यायालयाने जे आहे आज स्पष्टपणे रिस्ट्रेंट केलं. हे रिस्ट्रेंट करणं का आवश्यक असतं लक्षात ठेवा. न्यायालयाचे ते भारतीय संविधानाच्या 226 खालचे अधिकार आहेत आर्टिकलचे. त्या 226व्या आर्टिकलमध्ये ज्या वेळेस एखादी एक्स्ट्रीम इमर्जन्सी असते त्यावेळेस न्यायालयाला त्या अधिकाराच्या वापरामध्ये सरकारला आदेश दिला जाऊ शकतो, इंडिव्हिज्युअलला दिला जाऊ शकतो, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या संदर्भानं आदेश दिला जाऊ शकतो एखाद्या प्रकरणामध्ये. आणि मला असं वाटतं की आजचा जो निकाल आहे हा निकालाचं स्वागत प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण हा धर्म परंपरेला जोडलेला, संत परंपरेला जोडलेला देश आहे. ज्या प्रकारे गणपती बाप्पाचा म्हणजे सण म्हणजे गणेश उत्सव हा सर्वंकष सर्वात मोठा आहे. अशा वेळेस तुम्ही ठरवून म्हणजे प्रतिष्ठापनेचा दिवस ठरवून तुम्ही हे सगळं घटित करा. मार्गानं कायद्याला धरून आंदोलन करू शकता. तुम्ही मग जरी- मी आमरण उपोषण करतोय. तुम्ही जरी अर्ज केला असला तरी जे सरकार जे मैदान देईल त्या मैदानावर आम्ही तुम्ही अर्ज आंदोलन केलेले आहेत. आम्ही अर्ज केलेले आहेत आणि तुम्हीच म्हणता ना आता परवानगी रद्द केली. याचा अर्थ परवानगी दिलतीच ना, मग तेव्हाच रद्द केली ना. त्याचा अर्थच ते आहे ना. मुंबईची सगळी टीम काम बघती. आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जाणार. न्याय देवता आम्हाला 100% न्याय देणार ही मला 100% खात्री. खारघरचा पर्याय दिलाय तुम्हाला. खारघरचा मी जाणार उद्या 10 वाजता मी निघणार आहे, आमरण उपोषण करणार आहे. कारण लोकशाहीचा मार्ग जर सोडला असता, कायद्याचा मार्ग जर सोडला असता तर मग अडचणी होत्या. आम्ही तो मार्ग सोडलेलाच नाहीये. त्यामुळे काय मी खचत फिचत नसतो, काय नाही. आमचेही वकील बांधव न्यायदेवतेकडे जातील. न्याय मंदिर 100% न्यायालय आम्हाला न्याय देणार. आम्हाला पण परवानगी मिळणार. आम्ही जाणार. तुम्ही जरी अर्ज केला तरी सरकार ज्या जागेवर सांगेल त्या जागेवर तुम्हाला आंदोलन करता येईल. नाही, सरकारच्याच हातात हे असं म्हणल्यावर आणि मग न्यायदेवतेचं काय राहिलं. आम्हाला कोण न्याय देणार. मग गरीबाचा आधार न्याय मंदिर आहे, न्यायदेवता आहे, न्यायालय आहे. कोर्टात जाणार का आता तुम्ही? हो, आमचे वकील बांधव जाणार. आमची बाजू ऐकून घेणार न्यायालय. न्याय मंदिर 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार. आता अवधी खूप कमी राहिला तुमच्या आंदोलनाला, आता काही तास शिल्लक राहिले. मी उद्या जाणार आहे, न्यायदेवता न्याय देणार आहे. मी मुंबईला आमरण उपोषण करणार आहे. संविधानाचा गळा, लोकशाहीचा गळा कोणी घोटू शकत नाही. मुंबईचं जनजीवन जे आहे ते आझाद मैदानावर मी जाणार. मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणं याची काळजी सुद्धा घ्यायचं निर्देश दिले. जे त्याच्यात नियम असतील त्याचं सगळ्याचं नियमाचं पालन मराठी करणार. पण आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यासाठी अधिकार हा न्यायालयानेच दिलेला आहे. त्यामुळे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. आमचेही वकील बांधव जातील. न्यायदेवता 100% आमचं ऐकून घेऊन आम्हाला परवानगी आमरण उपोषण करायची 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता न्याय मंदिर देणार. तुम्ही न्यायालयाच्या निकालाची काही माहिती घेतली का? नेमकी न्यायालय काय म्हटलं? नाही, मला आताच तुम्ही म्हणलं. मला पण अडचण नाही म्हणलं ना तुम्हाला मी. गेल्या वेळेस पण असं झालं होतं. तुम्ही त्या तुमच्या निर्णयावर ठाम. न्यायालयानं न्यायदेवतेनं आमचंही म्हणणं ऐकून घेतलं. मुख्यमंत्री कार्यालयाचा भाग नाही. आंदोलनाला परवानगी देणे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्र्यांचं काम नाही. आंदोलनाला परवानगी देणे अजितदादा पवारांचं काम नाही. हेच मी काल पोलिसांना सांगून आलो की तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा अंगोली निर्देश कोणी करण्याची गरज नाही. जरंगे करतो. का जरंगे करतो? कारण जरंगेचा हवास जे आहे ती जरंगेची राजकीय आहे. कायद्यावर आधारित आंदोलनाला परवानगी दिली जाते आणि म्हणून सांगणं हे आहे की जरंगेची मागणीच अनिष्ट आहे. जरंगेची मागणीच बेकायदा आहे. जरंगेची मागणीच असंविधानिक आहे. म्हणजे आरक्षणाची मागणी सुद्धा ज्या पद्धतीने जरंगे मागतोय त्या सुद्धा ह्याच प्रकारच्या आहेत. आणि आंदोलन करू पाहतो, डिस्टर्ब करून आंदोलन करू पाहतो, अघटित घटना घडवून आंदोलन करू पाहतो. हे दोन्ही देखील पॅरलली म्हणजे चुकीचे आहेत. आणि म्हणून न्यायालयाचा निर्णय सर्वतोपरी सर्व अंकश सोनियाचा क्षण म्हणून सगळ्यांनी पाहिलेला आहे. मुंबईकरांसाठी सुटकेचा श्वास आहे.
राजकीय लोकांसाठी चांगलीच म्हणजे त्यांना झोंबलेली बाब आहे. म्हणून जरंगे आता काय म्हणते हे बघितलं पाहिजे. जरंगे जास्तच जर बोलला तर कंटेंट ऑफ कोर्ट सुद्धा करू. राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा वॉर्निंग आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध चुकीचं जर भाष्य केलं, लोकांमध्ये अग्रेशन आणण्याचा प्रयत्न केला तर ह्या बाबी देखील न्यायालयाला कळवू.